आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे दोषावे दोषोनी मजल्यावे पसाय दान दे. विश्व कल्याणाचे पसाय दान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींचा हा महाराष्ट्र. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्यांना सांगणाऱ्या माऊलींचा हा महाराष्ट्र. भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची ही 750वी जयंती. दुरितांचे तिवेळ जाऊ विश्व स्वधर्म सूर्ये पाहू म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींना विनम्र अभिवादन. पंढरीची वारी 28 युग आपल्या भक्तजनांसाठी कडेवरी हात ठेवून विटेवरी उभा असलेला सावळा विठुराया आणि त्याची सोबती रखुमाई. वारकऱ्यांच्या अंतःकरणात बसलेली ही भक्ती शब्दात मावणारी नाही. विठू नामाच्या जयघोषात मनाला मिळते शांती आणि आत्म्याला मिळते समाधान. पंढरीच्या वाळवंटी भक्त आणि भगवंताचं नातं अधिक घट्ट होतं. ही केवळ पूजा नाही, ही आहे निस्सीम श्रद्धेची अनुभूती. गजरात चालणारी लाखोंची वारी. टाळ मृदंगाच्या गजरात अखंड नामस्मरण करत वारकरी निघतात पंढरीच्या दिशेने. ना थकवा ना तकवा, फक्त एकच आस विठुरायाच्या दर्शनाची. हाती भगवी पताका, मुखी हृदयाचे अभंग आणि मनात भक्तीचा महासागर. वारी म्हणजे केवळ चालणं नाही, तो आहे प्रवास श्रद्धेचा. इथे श्रीमंत गरीबाचा भेद नाही, नर नारी ऐसा भेद नाही. इथे सारेच समान, सारेच वारकरी त्या विठुरायाचे. वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्कट आविष्कार म्हणजे रिंगण सोहळा. हा क्षण फक्त पाहण्याचा नसतो, तो अनुभवण्याचा असतो. घोड्यांच्या दौडी कुठणारी माती आणि त्या मातीत मिसळलेली भक्ती. रिंगण म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि परंपरेचं सजीव रूप. भेदाभेद अमंगळ वैष्णवांचा धर्म. इथे फक्त एकच ओळख, वारकरी, विठुरायाचे वारकरी. शतकानुशतके चालत आलेली ही परंपरा वैष्णवांची. महाराष्ट्राला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते छत्रपती शिवरायांनी. धैर्य, बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीच्या जोरावर उभं राहिलं हिंदवी स्वराज्य. शिवछत्रपतींच्या प्रत्येक लढाईत होता शौर्याचा तेजस्वी इतिहास. त्यांच्या प्रत्येक निर्णयात होता न्यायाचा ठसा, स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता आणि प्रजेसाठीची बांधिलकी. गडकिल्ल्यांच्या भक्कम बांधणीपासून आरमार उभारण्यापर्यंत त्यांनी घडवला एक सशक्त महाराष्ट्र. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केवळ वाक्यांचा गजर नाही, तर तो आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार, महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि भक्तीचा जागर. गणपती बाप्पाच्या विसर्जनात असो किंवा शिवजयंतीच्या मिरवणुकीत ढोल ताशाचा हा गजर थकलेल्या मनालाही पुन्हा उभं करण्याची ताकद ठेवतो. श्रावणांच्या सरींसोबतच येतो हा गोकुळाष्टमीचा लोकोत्सव. हा केवळ खेळाचा थरार नाही, तर हे आहे महाराष्ट्राच्या ऐक्याचं दर्शन. कधीही न थांबणारं शहर मुंबई. इथे प्रत्येक माणूस स्वप्न घेऊन येतो आणि मेहनतीनं ती पूर्ण करतो. उंच इमारती, गर्दीची लोकं आणि धावपळीचं जीवन. पण या सगळ्यात आहे एक वेगळीच ऊर्जा. दिवस असो वा रात्र, मुंबई कधीच थांबत नाही. चित्रपट सुट्टीपासून शेअर बाजारापर्यंत ही आहे भारताची आर्थिक राजधानी, आमची मुंबई. मुंबई फक्त शहर नाही, ती आहे एक जिद्द.
ढोलकीचा ठसकेबाज आवाज घुमतो तेव्हा एका क्षणात काळजाचा ठोका चुकतो. कारण ही आहे आपली लावण्यवती लावणी. लावणी म्हणजे सौंदर्याचा एक अनोख दागिना, जिच्या नजाकतीला आणि अदाकारीला तोड नाही. कधी शृंगाराचा ओघ होऊन वाहणारी तर कधी वीररसाची तलवार होऊन तळपणारी ही लावणी म्हणजे मराठी संस्कृतीचा सर्वात देखणा आविष्कार. जनतेच्या उद्धारासाठी झटणारे, समाजातील वंचितांसाठी लढणारे प्रयत्नाचे राजे म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. राजसत्तेचा उपयोग त्यांनी स्वतःच्या वैभवासाठी नाही तर समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी केला. शिक्षण हेच खरं स्वातंत्र्य हे ओळखून त्यांनी आपल्या संस्थानात मोफत आणि सक्तीचं शिक्षण सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यता, जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. भारतामध्ये आरक्षणाची संकल्पना सर्वप्रथम प्रत्यक्षात आणणारे ते अग्रदूत ठरले. समाजातील मागासवर्गीयांना न्याय मिळावा ही त्यांची प्रामाणिक धडपड होती. राजर्षी छत्रपती शाहूंचा प्रत्येक निर्णय हा समानतेसाठी, न्यायासाठी आणि मानवतेसाठी होता. आजही त्यांचं कार्य आपल्याला हेच शिकवतं, सत्ता ही सेवेसाठी असते. हीच आहे एका लोककल्याणकारी राजाची प्रेरणादायी गाथा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज. अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या एका क्रांतिकारकाचा होता म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. त्यांचं नाव घेताच डोळ्यांसमोर येते की शिक्षण, समानता आणि सत्यासाठीची लढाई. त्या काळात समाजात स्त्रियांना आणि खालच्या जातींना शिक्षणाचा अधिकार होता. पण ज्योतिबांनी हे अन्यायकारक वास्तव बदलण्याचा निर्धार केला. त्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली. त्यांच्यासोबत सावित्रीबाई फुले यांनीही या लढ्यात मोलाचं योगदान दिलं. सत्यशोधक समाजाची स्थापना करून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांचं कार्य केवळ सुधारणा नव्हतं तर एक सामाजिक क्रांती होती. हा आहे एका महान समाज सुधारकाचा प्रकाशमय प्रवास, महात्मा ज्योतिराव फुले. अन्यायाच्या अंधारातून न्यायाच्या प्रकाशाकडे वाटचाल करणारा एक महान होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि समानतेचे होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जन्माला येऊनही त्यांनी शिक्षणाच्या बळावर जगाला आपली ओळख करून दिली. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यासारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेत त्यांनी न्यायाची शिकवण गाठली. जाती, अन्याय, भेदभाव आणि अस्पृश्यतेविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. भारतीय संविधानाची निर्मिती करून प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि स्वातंत्र्य, न्याय दिला. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही प्रेरणा देतो. हा आहे एका महान विचारवंताचा, समाज क्रांतिकारकाचा तेजस्वी प्रवास, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.